मी सांगत होते नको खाऊस म्हणून. माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला का देतोस तू? वेडा आहेस का? माझं चुकलं. सॉरी. स्वीटू, त्रास होतोय मला आणि रडतीयस तू का? कारण सॉरी. कारण तुला त्रास झालेला नाही बघू शकत. तू मला त्रास झालेला बघू शकत नाही असं म्हणतेस आणि माझ्यासाठी तिखट पुरणपोळी करतेस. ते पण कारण तू खोटं बोललास माझ्याशी. काय? एंगेजमेंट झाली असं. नाही केली एंगेजमेंट. ज्या मुलीबरोबर माझी एंगेजमेंट ठरली होती तिच्यावर माझं प्रेम नव्हतं आणि ज्या मुलीवर माझं प्रेम आहे त्या मुलीबरोबर एंगेजमेंट ठरलीच नव्हती. नकार दिला. ताईला म्हटलं नाही करायची एंगेजमेंट. तू हे सगळं का करतोय सोम? का करतोय? स्वीटू, तू प्रेम केलंयस कधी कोणावर? एकदा करून बघ. कारण प्रेम एकदाच होतं, लग्नही एकदाच होतं. आणि ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तिच्याबरोबर आयुष्य काढणं खूप सोपं असतं. मग हा प्रश्न पडत नाही की आयुष्य कसं जाणार. स्वीटू, मला माझं आयुष्य जगायचंय. मला त्याच मुलीशी लग्न करायचंय जिच्यावर मी खरंच प्रेम करतो आणि ती माझ्यावर प्रेम करते. काय? मुंबई. हाँ हाँ रॉकी, काय रे? वो क्या हुआ मुंबई? हा रे काय? अरे रॉकी, काय सांगू तुला. एंगेजमेंटचं नाटक केल्यानंतर चिडली ती. 1 किलो मसाला घातला होता तिने पुरणपोळीत. ओ तभी मेरे से चॉकलेट पाने लगी गई. वो क्या? चॉकलेट है ना एक. खत्म हो गया मुंबई. मैं क्या बोलता हूँ भाई, वो स्वीटू है ना, वो ना आपसे बहुत प्यार करती है. सिर्फ ना वो प्यार ऐसे
बाहर नहीं आ पा रहा है, बस और कुछ नहीं. रॉकी भाई, मॅडम ना अजूनही वाटतंय की आमच्यात फक्त मैत्री आहे, प्रेम वगैरे काही नाही. नहीं ओम भाई, वो प्यार है. अरे अरे मैं प्रूफ कर सकता हूँ. सच में. बैठ. हा चल भेट, चलो. दाखव मला. ओम भाई देखो, हाँ, वो स्वीटू अगर चलते चलते पलटी ना और उसने पलट के आपको देखा तो समझो आपसे बेहद प्यार करती है. और अगर चलते चलते नहीं पलटी और आपको नहीं देखा ना, फिर मैं बैठ हार गया. और फिर आप जो बोलोगे ना वो मैं करने को तैयार हूँ. ये रॉकी की तरफ फिल्मी है यार तू. ठीक आहे चल बघू. कमॉन 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 स्वीटू, स्वीटू वळ ना, मागे वळ. एकदा वळून बघ प्लीज. एक बार देख स्वीटू, एक बार. ओम भाई के लिए प्लीज स्वीटू. काकी फोन वाजतोय. चल ना चिन्या, बघ ना कोण आहे. ती आहे, मी नाही उचलणार. अरे काय रे, तुम्ही काम करत होते ना. मोहितच्या आईचा फोन. हॅलो, हा नमस्कार. नाही मी फिरायला गेले नव्हते, स्वयंपाकघरात काम करत होते. हो, म्हणून उशीर झाला फोन उचलायला. काही महत्वाचं बोलायचं होतं का? हो, लग्नासाठी वेळेत हॉल मिळणं कठीण आहे. आत्ताच बुक करावं लागेल. किती? 40-50 हजार लागतील का? अहो त्या ऐकलंय मी. बोल बोल. हॅलो. नाही आमचे प्रयत्न सुरू आहेत. अहो आम्ही ठरवतो आणि मग फोन कर. रोख पैसे भरावे लागतील. हा नाही आहे, स्वीटूच्या बाबांशी बोलते आणि मग तुम्हाला सांगते कधी भरता येते. हा कळवते मी तुम्हाला. हा अहो ऐका सगळा खर्च आपणच का करायचा? नाही म्हणजे हॉलमध्ये काय फक्त मुलीकडचे येणार आहेत? मुलाकडचे हॉलच्या बाहेर उभं राहून लग्न बघणार? चिन्या थांब, तू नको बोलूस. खरं तेच बोलतोय का? त्यांच्या पण मुलाचं लग्न आहे ना, मग खर्च अर्धा वाटून घ्या. अशा लोकांच्या मागण्या कधी पूर्ण करायच्या नाही, नाहीतर मग त्या हळूहळू वाढत जातात. नाही बरोबर बोलतोयस तू. ऐक ना, मला जरा भाजी आणायची होती बाजारातून, जाऊन आणतोस का जरा? मला नको फुटवू. तो फुटवायचं ना तर मोहितला आणि त्याच्या आईला फुटव. आणि आपण असंच त्यांचं ऐकत राहिलो ना काकी, तर लग्नानंतर मग ते आपल्या स्वीटूला पण त्रास देतील. मग काय करायचं दादा? तुला आमच्यापेक्षा जास्त कळतं का? जास्त कळतं तुला? नाही. गप्प बस मग.
अहो इकडे या. अहो या ना इकडे. हे बघा पाटलांच्या ऑर्डरचे ना 5,000 येणं बाकी आहे. हा आणि महाजनांच्या घरी ना 3 दिवस कार्यक्रम होता, म्हणजे 15,000 येणं बाकी आहे त्यांचं. 15 आणि 5 20,000. हा आणि छोटे छोटे ऑर्डर आहेत ना 5,000 छोट्या ऑर्डरचे 5,000 येणं बाकी आहे. हा हे पैसे जर आपल्याला मिळाले ना तर बराचसा भार आपला हलका होईल. जातो त्यांच्याकडे पैसे घेऊन. हा दादा एवढ्या उन्हात तुम्ही नका ना जाऊ, त्रास होईल. मी जातो सगळ्यांकडे उधाऱ्या मागायला. हा अरे तू अजून लहान आहेस, तुला पण कोण पैसे देणार आहे? हा सगळा हिशोब जो आहे ना तो फक्त मलाच माहिती आहे. तेव्हा मला जावं लागेल. हे घ्या. येतो. सांभाळून जा. हो. अहो जास्त नाही, फक्त 450 रुपये आहेत. काय बोलताय साल्वी? नमस्कार साहेब, ते जरा हिशोब बाकी होता. कुठे पळून चाललोय का साल्वी? पगार नाही, पाणी नाही, डायरेक्ट पैसे मागायला आलात? जरा पैशाची गरज होती म्हणून आलो. हा पुढच्या महिन्यात बघू. अहो असं नाही साहेब, पण थोडे जरी हॅलो माझं थोडं ऐका ना. अहो मोरे साहेब नमस्कार. हो तुमचे 3 महिन्याचे पैसे बाकी आहेत. जवळजवळ 5,500 रुपये. नंतर करतो साळवी. अहो नंतर नाही, गरज होती म्हणून आलो तुम्ही. आमचं अजून पेमेंट नाही झालंय. अहो असं काय करता? अहो गरज आहे म्हणून. या नंतर या. मी दादा चिन्या दादा पडले. चिन्या दादा पडले. दादा दादा अहो काय झालं? उचला या ना, उचला. दादा हळू. चौका सांभाळून तिने सांभाळ. दादा घेऊ आम्ही. हो थँक्यू. दादा हळू. अरे मी ठीक आहे. हो असू दे दादा. हळू. नीट बस. नीट आहे. एक आरामात बसा. नीट बसा. अहो तुम्ही बसा, मी पाणी आणते. मी पाणी आणते. दादा असे कसे पडलात तुम्ही? घ्या. बसा. मला निघायला हवं, मला जायला हवं, पैसे आणायचे ना. मी येतो. अहो ऐका ना, माझं बाहेर चक्कर येऊन पडला होता तुम्ही. ऐका ना, कुठेही जाऊ नका. हो
हो दादा प्लीज थांबा हो. अरे असं कसं म्हणताय तुम्ही? उधारा बाकी आहे त्या घेऊन येतो. हॉल बुक करायचा आहे, त्यासाठी पैसे पाहिजेत ना, ते जाणार जातोय मी. नको ना, तुम्ही नाही, तुम्ही मी- बसा, हा. तुम्ही बसा. पाणी हवंय का? थोडंसं? नाही बस. हॅलो, हा स्वीटू. अगं दादा हिशोबाचे पैसे गोळा करायला बाहेर गेले होते तर चक्कर येऊन पडले. काय? तू टेन्शन घेऊ नको, त्यांना घरी आणलं आपण, बरे आहेत ते. पण यार ऐकत नाहीये अजिबात. लग्नासाठी पैसे गोळा करायचे आहेत, हॉल बुक करायचा म्हणून बाहेर जायचा हट्टा करतात. तुझ्या लग्नाचं जाम टेन्शन घेतलंय त्यांनी. पॅनिक नको होस तू चिन्या. हा दादांना फोन देतोस? हा देतो. दादा स्वीटू आहे. अरे हा पिटू बाळा, कशी आहेस ग? दादा कशाला बाहेर पडलात तुम्ही? तुम्हाला माहितीये ना मला किती काळजी असते तुमची. अगं मला जायला पाहिजे ग. अगं आपल्या उधाऱ्या बाकी आहेत. उधार पैसे म्हणजे आपलेच पैसे आहेत तेच आणायला चाललो होतो मी आता. हो पण नका ना असा हट्ट करू. मी जमवेन पैसे, पण तुम्ही प्लीज बाहेर नका पडू दादा आता. हा पिटू बाळा, मी बाहेर गेलो नाही तर कसं होणार ग? दादा तुम्ही तुमच्या स्वीटूचं ऐकणार नाही आहात. हा स्वीटू बाळा, तुझं नाही ऐकणार असं कसं होईल? ठीक आहे, मी आता झोपतो, आराम करतो. हा पण हे बघ, उठलो की मी जाणार आहे. हा तेव्हा मला बिलकुल अडवायचं नाही, आधीच सांगून ठेवतो. नाही अडवणार, पण आता आराम करा प्लीज. हा हा चिन्या, हा फोन. नू, मी आता आराम करतोय, पण मला वेळेत उठवायचं. हो हा? हो हो हो. रॉकी कुठे आहे? ती खुर्ची खाली ठेव आधी. ऑफिस आहे हे, तुझं जिम नाही. खाली ठेव. काय करतात खुर्चीवर बसून? काम करतात ना ऑफिस मध्ये, का असा व्यायाम करतात? इन शॉर्ट त्या खुर्चीचा पण काहीतरी उपयोग आहे, पण तू कशाला आहेस इथे? काय उपयोग आहे तुझा? युजी मैंने क्या किया क्या बेबी? किया? उलट विचारू नकोस मला. स्मूदी साठी लागणारी आंबे हळद येणं अपेक्षित होतं. ती आली आहे का? असं करू नकोस. ती येणं अपेक्षित होतं, ती ग्राइंडिंग मशीन मध्ये कुठली जाणं अपेक्षित होतं. ती गेली आहे का? कुठली नाही गेलीये, कारण सगळी ग्राइंडिंग मशीन बंद पडली आहेत अचानक. आणि हे तू मला सांगणं अपेक्षित होतं, ते सांगितलं नाहीस. डोक्यात दगड भरलेत का तुझ्या? मुझे क्या मालूम? तुझे क्या मालूम क्या? खूप मोठी ऑर्डर आहे, किती लाखांचं नुकसान होणार आहे माहितीये का तुला? आणि हे सगळं तुझ्यामुळे. हा नुसतं शरीराने वाढलाय, शरीर पिळदार आहे, डोक्यात अक्कल नाही वाढली वयाबरोबर. तू तुझ्यामुळे हे नुकसान झालेलं आहे ते. ताई ताई शांत हो. काय झालं? काय तू का चिडचिड करतेस त्याच्यावर? उद्या आंबे हळदीच्या स्मूदीची मोठी ऑर्डर आहे माहितीये ना तुला? आहे, आहे. हा? किती लाखांचं नुकसान होईल माहितीये का तुला? किती मोठी ऑर्डर आहे आपली, त्याची कल्पना आहे का तुला? अरे खानविलकरांचं नाव स्टेकवर लागलंय. ओम आय नो, मी टेक्निशियनशी बोललोय, त्याला थोडा वेळ लागेल. उद्याची ऑर्डर आहे, उद्याची. ही ऑर्डर उद्याची आहे? ऑफकोर्स. कशी पूर्ण? हे बघ त्यांचे मेसेजेस येत आहेत, फोन कॉल्स येतात. मी काय उत्तर देऊ त्यांना? मॅम आता तुझं काय आहे? सॉरी मॅम, तुम्ही रॉकी दादांना बोलू नका प्लीज. आता तू मला शिकवणार मी कोणाशी कसं बोलायचं? नाही मॅम, काम पूर्ण होईल. काय होईल? हळद ग्राइंड करण्याचं काम. ऐकलं का काय म्हणते? ऑर्डर पूर्ण होईल. अगं मशीन्स बंद आहेत स्वीटू. नाही मॅम, होईल ऑर्डर पूर्ण. मी करेन, खलबत्त्याने करेन. ओम तुला माहितीये ना उद्या ऑर्डर डिलिव्हर करायची. सगळी आंबे हळद ग्राइंड करून हवी आहे, कारण खानविलकरांचं नाव स्टेकवर आहे. जर ऑर्डर पूर्ण झाली नाही तर आपलं किती मोठं नुकसान होईल माहिती? ताई रिलॅक्स. ती समजा म्हणते आता की ती ऑर्डर पूर्ण करू शकते, तर तिच्यावर विश्वास ठेव ना. करेल ती काहीतरी. तुझ्याकडे दुसरा काही ऑप्शन आहे का आता ताई? आता तू म्हणतोयस तर
तिच्यावर विश्वास ठेवायला हवा, तिला एक चान्स द्यायला हवा. ठीक आहे. येस मॅम, मी पूर्ण करेन. मी आंबे हळद खलबत्त्यात कुठेन, मला सवय आहे, मी करेन. ठीक आहे. पण ऑर्डर वेळेत पूर्ण झाली नाही तर तुझी नोकरी गेलीच म्हणून समज. ठीक आहे मॅम, चालेल. ऑर्डर पूर्ण होईल, आज रात्रीत पूर्ण होईल. पण पैसे मिळतील. ऑर्डर वेळेत पूर्ण झाली तरच पैसे मिळतील. होईल पूर्ण.